लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चाला, हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, घेणे नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठाला याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पांडुरंगा करू करुणा करा दयाळा, धर्माचा अनुग्रह लाधरो, पावन झालो चराचरी महायोग पीठे, तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं, समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगललितपाणि मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुधमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आता हृदय हे आपुले, चौफावण्या भले, वरी बैसवू पाऊले. श्री गुरुं याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत प्राप्त असेल कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला जो भंग आहे, महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबा यांचा 4 चरणाचा आणि काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा क्लिअर आवाज क्लिअर. आवाज वाढवला नाही तरी चालेल, फक्त व्यवस्थित
थोडासा जो काही परिहार द्यायला पाहिजे तो असा, सालाप्रमाणे गेल्या 18 वर्षापासून हे 19वे वर्ष आहे. 18 वर्षापासून वैकुंठवासी संत भगवान बाबा, वैकुंठवासी संत वामनभाऊ महाराज, भगवान पंढरीश असणारा परमात्मा पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचा हा सुंदर अशा प्रकारचा प्रांगण, आणि या प्रांगणामध्ये ज्या निमित्ताने दरवर्षी आपण सर्वजण एकत्रित जमतो, आपल्या सगळ्यांना माहिती का एकत्रित? कारण संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराज या दोन्ही संतांनी घालून दिलेली ही सुंदर अशा प्रकारची परंपरा आहे. आणि म्हणून त्या संत द्वयांचा पुण्यतिथी सोहळा आनंद वाटतो. महाराज महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी आहे असं जर कोणी विचारलं तर संख्या सांगता येणार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही जा, हा पुण्यतिथीचा जो कालावधी आहे ना, मला वाटतं ही महाराष्ट्रातली ही 2 संत महात्मे असे असतील की ज्यांच्या पुण्यतिथी किती कळते. पुण्यतिथी म्हणजे ज्या दिवशी त्यांनी या इहलोकाला निरोप दिला ती तिथी. परंतु या दोन्ही तिथी सोडून 15 दिवस पुढे आणि जवळजवळ महिनाभर नंतर दोन्ही संतांच्या पुण्यतिथी महाराष्ट्रामध्येच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा साजऱ्या केल्या जातात. नवे काल परवाची बातमी आहे, इंग्लंडमध्ये सुद्धा संत भगवान बाबांची पुण्यतिथी साजरी. अभिमान आहे महाराज. संत भाऊ आणि बाबांनी आपल्या सर्वांवरती केलेले हे उपकार आहेत आणि म्हणून हा पुण्यतिथी सोहळा महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये, भारतामध्ये सगळीकडे साजरा होत असताना पुणे परिसरामधील पहिलं भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराजांचं सुंदर अशा प्रकारचं मंदिर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप थोडे महाराज की तुम्ही भाऊ आणि बाबांना पुण्यामध्ये आणलं, पहिल्यांदा इथं प्रतिष्ठापित केलं आणि हा असणारा सुंदर परिसर, या परिसरामध्ये दरवर्षी तुम्ही सर्वजण संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करत असतात. 2 दिवसाचा कार्यक्रम आणि हे असणारं 19वं वर्ष. आपण सर्व मंडळींनी ठरवलं, आम्हाला आदरणीय आमचे बबनराव तात्या म्हटले, बबनराव तात्या साहेब म्हणजे महाराज खूप मोठे महाराज लोक आणले, तर ह्या वर्षी बडेंना आणून बघू. विठ्ठल नावाने बडे, परंतु संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराजांच्या विचाराचा पायी केला. सुंदर अशा प्रकारचा हा पुण्यतिथी महोत्सव, 2 दिवसाचा कार्यक्रम, रात्रीची सेवा अतिशय उत्तम अशा प्रकारची झाली आणि आजची असणारी ही काल्याची सेवा आपण सर्वांनी मला आज्ञा केली आणि आपल्या आज्ञेनुसार या सेवेसाठी मी या ठिकाणी उभा आहे. सेवके करावे सांगितले काम. सेवकाचं काम आहे जे सांगितलं ते करायचं. तुम्ही सर्वांनी काल्याच्या कीर्तनाची आज्ञा दिली आणि म्हणून या काल्याच्या सेवेसाठी उपस्थित आहे. वातावरण सुंदर आहे कारण भाऊ आणि बाबा या ठिकाणी आहे. पंढरीश परमात्मा आहे, रुक्मिणी माते सहित आहे, तो एकटा नाहीये. आणि एवढं सगळं असल्यामुळं या कार्यक्रमाला वैभव प्राप्त होणारच आहे. आणि म्हणून या वैभवामध्ये आपण सर्वांनी मला आज्ञा केली ती सुंदर अशा प्रकारची सेवा संत भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराजांच्या कृपेने जशी पूर्ण करता येईल तशी करण्याचा प्रयत्न करू. सुंदर नियोजन आहे, साऊंड सिस्टम सुंदर आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होतो आमचे हरिभक्तीपरायण, आमचे परममित्र, आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज घुगे यांच्या संस्कृती ही असणारी सर्व मंडळी, ज्यांनी कीर्तनाची सुरुवात केली आणि पहिली चाल गायली आमचे हरिभक्तीपरायण विशाल महाराज दिघोळे, त्यांना साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण राम महाराज जे आमच्या बरोबर आलेले आहेत.
मृदंगावरती दोन्हीही तालरत्न आहेत. महाराजांचा आदरणीय सोपान महाराज आणि आदरणीय समर्थ महाराज, गुरु शिष्याची जोडी समोर आहे. आणि अगदी अशी आपल्याकडे एक म्हण आहे, बाप तैसा बेटा, कुंभार तैसा लोटा आणि गुरु वैसा शिष्य, अशा प्रकारची सुंदर अशा प्रकारची जोडी आहे. सुंदर संयोजन आहे. आणि जी संयोजक कमिटी आहे सर्व असणारं हे भाऊ बाबा सेवा मंडळ, सगळ्यांची नावं घेतलीच पाहिजेत असं काही नाही, सर्व परिचित आहेत. आपण सर्व एकमेकांना माहिती आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या संयोजनातून काही जणांच्या पुढाकारातून कुणीतरी पुढं व्हावं लागतं आणि मग हे सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन आणि नियोजन होत असतं. आणि म्हणून आमचे आदरणीय सतीश भाऊ केंद्रे असतील, आदरणीय बबनराव जायवळे साहेब असतील, आदरणीय बबनराव असतील, त्याचप्रमाणे ही सर्व मंडळी जी आहे त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आणि त्यातली कार्याची सेवा विठ्ठल. अभंग जो निवडलेला आहे, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबारा या अभंगामधून सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन, प्रसंग काल्याचा आहे. आणि भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून आलेले हे वाक्य, भगवान श्रीकृष्ण गोपाळांना सांगतात, बाबा तुम्हाला जर यायचं असेल, बघा अभंगाचा भावार्थ खूप गोड आहे, दोन अर्थ निघतात त्याच्यामध्ये, तुम्हाला समजतात का ते बघा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा तुम्हाला तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, तुम्हाला वाटत असेल तुमच्या जीवनाचं सार्थक व्हावं, तर तुमच्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी एक काम करा. काय करा? माझ्या मागं या, माझ्या मागं या. आणि तुकोबारायांनी या अभंगामध्ये कोणालाही, आत्ताच्या भाषेत सांगतो, कंपल्शन केलेलं नाही. इट इज नॉट कंपल्सरी. तुकोबारायांनी सांगितलं यायचं असेल तर या, तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या. आणि येत असताना कसं या, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवान श्रीकृष्ण गोपाळांना सांगतात, तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर माझ्या मागे या, नसेल आनंद घ्यायचा तर कुठं जा हे सांगायची गरज, तिकडं लोक आपोआप जातात. मानवी जीवनाला आल्यानंतर दोघांच्या मागं गेल्यानं कधीही आपलं वाईट होत नाही. बरोबर मी बोललेलं कळतंय का? आवाज येतो ना महिला मंडळ शेवटपर्यंत? मानवी जीवनाला आल्यानंतर दोघांच्या मागं गेलं, आवाज वाढवत नाही, दोघांच्या मागं गेलं तर आपल्या जीवनामध्ये कधीही वाईट होणार नाही, जीवनाचं कल्याणच होईल. कोण आहेत ते दोघं? खासदार, आमदार नाही, दोनच माणसं या जगामध्ये आहेत. एक आहे, एक वर्ग आहे तो भगवान परमात्म्याचा. देवाच्या मागं गेल्यानं आपल्या जीवनामध्ये वाईट होणार नाही, झालं तर चांगलंच. आणि दुसरा वर्ग आहे संतांच्या मागं गेल्यानं आपल्या जीवनामध्ये चांगलंच होणार आहे.
तिनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही मार्गी बहुत याचे गेले साधू संत, नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराणे. या मानवी जीवनाला आल्यानंतर दोघांच्या मागे गेल्यानं कधी वाईट होत नाही महाराज, चांगलंच. देवाच्या मागे गेलं तर तुमच्या जीवनामध्ये कल्याणच होणार आहे, आणि संतांच्या मागे गेल्यानंतर तर तुमच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, याल तरी. खूप सुंदर अभंग आहे पहा. अभंगाचा भावार्थ इतका गोड आहे, तुमची इच्छा असेल तर. कारण परमार्थ हा असा आहे, संसार तुमचा होतो, बरोबर का? तुम्ही नाही केला तरी संसार होतो, परंतु परमार्थ ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला करावी लागते. तुमची इच्छा मनात असावी लागते. नुसती इच्छा असून चालत नाही. माऊलींना विचारा तुम्ही. माऊली म्हटले या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं, आणि एका पुण्याने होत नाही, बहुत सुकृताची. माऊली सांगतात, बहुत सुकृताची. थोडं सुकृत महिला म्हणतात, थोडं पुढे पुढे या पुढे तोपर्यंत भजन न बोलता या न बोलता. प्रत्येक जण पुढचीला म्हणते पुढं सरक, पुढं सरक म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी पुढं सरका. आपण पुढे येतात तुम्ही, आणि इकडच्या बाजूला बसलं तरी चालतंय. आपल्याकडे भरपूर पटांगण आहे. संतांच्या आणि देवाच्या मागे जाण्यासाठी असंच होतं, खूप पुण्य असावं लागतं. माऊली सांगतात, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी असावी लागते, पुण्य असावं लागतं. जन्मोजन्मीचं पुण्य असेल तर इथं येता येतं. नाहीतर काही जण मंदिराच्या जवळ राहत असतील आपल्यापैकी, आपल्यातली माहिती असतील, इथं नावं सांगायची गरज नाही, पण मंदिराच्या जवळ राहून कधी भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराजांचं दर्शन घेण्याचं भाग्य
त्यांच्या आयुष्यात येत. त्यांची चूक नाही महाराज, आपण त्यांना दोष देतो. त्यांची चूक नाही, त्यांच्या पुण्याची चूक. त्यांच्याकडे ते पुण्यच नाही की त्यांनी भाऊ आणि बाबांचा दोष. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा तुझ्या जीवनामध्ये तुला वाटत असेल आनंद मिळावा तर एक काम कर, याल तरी आमच्या माग या, संतांच्या माग. जीवनामध्ये संतांच्या माग गेलं ना तर आपल्याला बाकीच्या गोष्टीची गरजच नाही. हे गोड प्रमाण आहे महाराज. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची असोगे सिद्धी पावे. राजाची जी बायको असते ना, भले त्याला पुढे जोडतो मी, राजाची बायको नावडतीये. कोणाची? राजाची. राजाची नावडती जरी बायको असली, तुला भीक मागावं लागेल का? महिला मंडळ मी बोललेलं कळतं ना, मी मराठीतच बोलतो म्हणून म्हणतो, कळतं ना मी बोललेलं. राजाची बायको भलेही ती राजाची नावडती जरी असेल तरी तिला भीक मागावं लागत नाही. राजाच्या दृष्टीनं ती नावडती आहे, परंतु जे राज्य आहे त्या राज्याच्या दृष्टीनं ती महाराणी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून संतांचा आणि देवाचा लाडका जर आपण झालो, संत आणि देवाच्या मागे जर आपण चालायला शिकलो, भलेही आपण देवाचे नावडते असू द्या गणेश महाराज, भलेही आपण संतांचे नावडते असू द्या, संतांनी आपल्याकडे पाहिलं नाही तरी चालेल. मी बोललेलं कळतंय का? भाऊ आणि बाबांनी आपल्याकडे नाही पाहिलं तरी चालेल, आपण भाऊ आणि बाबांची सेवा करायची. भाऊ आणि बाबांनी आपल्याकडे नाही पाहिलं तरी चालेल, आपण सेवा करत राहायची. एक दिवस महाराज असा येईल की भाऊ आणि बाबा प्रत्यक्ष आपल्या समोर उभे राहतील आणि आपल्याला जवळ घेऊन बसतील. त्यासाठी सेवा असायला. ज्ञानेश्वरीमध्ये मोठी कोण उभी आहे, जेथ ज्ञानाचा पुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. संतांचं कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी, देवाची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी दोनच गोष्टी करायच्या. एक म्हणजे सेवा करायची आणि दुसरं म्हणजे नामस्मरण करायचं. संतांचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा. नामस्मरणाचा फायदा असा होतो की त्या देवाला, त्या संताला नक्की तुमच्याकडे लक्ष द्यावं लागतं. मी बोललेलं कळतंय? आणि नाही नामस्मरण करता आलं तर या ठिकाणी येऊन सेवा करा. सेवा केली तरी संतांची कृपादृष्टी झाल्याशिवाय राहत. आताचा काळ अवघड आहे महाराज. माणसाला सगळं करावं वाटतं पण सेवा करावी वाटत नाही. दास व्हावंसं वाटत नाही, शिष्य व्हावं वाटत नाही. दास तर खूप लांबची गोष्ट आहे. 4 वनपाठ झाले ना गणेश महाराज, गुरुला म्हणतो तुमच्यापेक्षा भारी म्हणतो मी. काय म्हणतो? तुमच्यापेक्षा बर का 4 बोल जर चांगले वाचता यायला लागले ना तर तो म्हणतो महाराज तुमच्या हातात वाढवा नाही होते एवढा माझ्या हातात आला. बोललेलं कळतं ना. शिष्य होण्याची सुद्धा इच्छा लोकांच्या मनात नाही, दास होणं खूप लांब आहे. दास एक झाले दास. आज देवाच्या आधी त्यांचं नाव घेतलं. कोण? कपी कुळी हनुमंत. हनुमंत महाराजांची जी भक्ती आहे ती दास्यत्व भक्ती आहे. आणि म्हणून संतांच्या मागे जाण्यामध्ये आपल्याला कमीपणा नाही वाटला पाहिजे. भाग्य महाराज, मला या विषयावर जास्त बोलायचं म्हणून मी इथपर्यंत आलो. भाऊ आणि बाबांनी शिकवल्या ह्या गोष्टी लक्षात ठेवा. भाऊ आणि बाबा नसते ना, काय म्हणणं तुमचं बघा, भाऊ आणि बाबा नसते ना तर अजूनही आपण कारखान्यावरच असतो. मी बोललेलं करते ना, भाऊ आणि बाबा नसते ना तर अजूनही आपण त्या मोळ्याच बांधल्या असत्या. भाऊ आणि बाबा नसते तर अजूनही आपल्याला शेतातच काम करावी लागली असते. माझ्या आणि भाऊ आणि बाबांची कृपा आहे, माझ्या भाऊ आणि बाबांचे ते उपकार आहेत की आज पुण्यासारख्या शहरामध्ये जा, आज मुंबई सारख्या शहरामध्ये जा. गुरुवर्य शास्त्री बाबांनी मागच्या वर्षी कीर्तनामध्ये सांगितलं होतं पुण्यतिथीच्या,
आणि आज भगवानगड जगामध्ये पोहोचला. भगवानगड भारतामध्ये पोहोचला. कशावरून लक्षात येतं म्हटले, जर तुम्ही रस्त्याने चालले ना, अनुभव घेऊन पाहतो, रस्त्याने चालले ना 2 मिनिटं खूप जास्त होतात तुम्हाला. 2 मिनिटं. गाडीवरती मागं लिहिलेलं दिसतं श्री क्षेत्र भगवानगड, श्री क्षेत्र गहिनीनाथगड. भगवान बाबांची कृपा, आज भाऊ आणि बाबांची ही कृपा आहे की आज एवढं मोठं मंदिर या ठिकाणी उभा राहतंय ना, आपण सर्वजण एकत्र येतो. विठाला सामाजिक क्रांती केली महाराज भाऊ आणि बाबांनी. भगवान बाबांनी सगळ्यांना सांगितलं, बाबा एक वेळेस तुमची जमीन गेली तरी चालेल, वावरं गेली तरी चालतील, लेकरं विका पण लेकरं शिकवा. हा भगवान बाबांचा संदेश आहे बरं. आणि त्या संदेशाचा परिणाम आहे, त्यावेळेस लोकांनी ऐकलं. नुसतं ऐकलं नाही, बाबांचं सामाजिक क्रांती मला सांगायची लक्षात. भगवान बाबांनी लोकांना प्रवृत्त केलं, बाबांनो दिशा ओळखा, तुम्हाला शिकावं लागलं. आणि शिकावं म्हणून भगवान बाबांनी त्या काळामध्ये खोकरमोह सारख्या ठिकाणी शाळा चालू केली, वसतिगृह चालू केलं. वसतिगृह, एक गडी होती, गडी. भगवान बाबांनी त्या पाटलांना सांगितलं, गडी देऊन टाका म्हटले मला. ती गडी घेतली आणि त्या ठिकाणी वसतिगृह चालू केलं त्या काळामध्ये. भगवान गडावरती भगवान बाबांनी त्यावेळेस भगवान शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं, शाळा चालू केली. एवढ्यावर थांबले नाही. मला वाटतं 1964 साली भगवान बाबांनी संभाजीनगर आत्ताच या ठिकाणी अजबनगर मध्ये क्रांती चौकाच्या जवळ भगवान बाबांनी त्या काळामध्ये जागा घेतली. एक वकील साहेब होते, त्यांचा वाडा घेतला आणि त्या काळामध्ये भगवान वसतिगृह नावाने वसतिगृह चालू केलं. आणि त्या वसतिगृहाचं उद्घाटन कोणी केलं होतं माहिती आहे तुम्हाला? त्यावेळेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी येऊन त्या भगवान वसतिगृहाचं उद्घाटन केलं होतं. हे विचार भगवान बाबांचे होते. आणि या गोष्टीमुळे लक्षात घ्या, संतांच्या मागे जर राहिलो ना आपण आयुष्यामध्ये, भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराजांची सेवा जर आपल्याला करता आली तर मला नाही वाटत आपल्या जीवनामध्ये काही कमी पडेल. ही भाऊ आणि बाबांची कृपा आहे. म्हणून संतांच्या माग तुकोबा नाही सांगतात, बाबा तुम्हाला यायचंय ना तर माझ्या माग या. अभंगाच्या पहिल्या Oh,
लागे अवघे माझ्या मागे मागे सगळ्यांनी माझ्या मागे संतांच्या माग गेल्यानंतर काय मिळेल काय मिळेल तुम्हाला वाटतं संतांच्या माग गेल्यानंतर जे जे पाहिजे ते व्यवहारातल्या तुम्ही कोणाच्याही मागे जा तुम्हाला सुख मिळणार नाही बघा तुम्ही एखाद्या पुढाऱ्याच्या मागे जायला सांगावं लागतं का सांगावं लागतं का दोनच दिवस झाले सांगावं लागलं नाही महाराज हातानं झेंडा हाता खांद्यावरती घेतला निघाले लोक काय मिळालं जे मिळालं ते सांगता येत नाही मतदानाच्या दिवशी 12 वाजता काहींचे फोन आले म्हटले जायचं होतं मतदानाला बरं का बोलायला तर जायचं होतं पण आम्ही काही आलंच नाही हो आम्ही 15 दिवस एवढं पळलो अमुक अमुकचा विजय असो येऊन येणार कोण अमुक शिवाय ओरडून घसे दुखले महाराज पण आदल्या दिवशी काही आलं नाही त्या दिवशी काही आलं नाही म्हणजे आम्ही काय त्यांच्या बेरजेतच नव्हतो का तुम्ही खरंच त्यांच्या बेरजेत नसताय हो हे तुम्हाला कळत नाही विठाला मानवी जीवनाची शोकांती काय महाराज जे करायला नाही पाहिजे ते केल्याशिवाय राहत नाही जे करायला पाहिजे ते करायला माणूस पुढे येत संतांच्या माग जायला पाहिजे लोक जात नाही पुढाऱ्यांच्या मागे जाण्याची गरज संगतीमध्ये जर गेलो संत संगतीचे काय सांगू संतांच्या मागे गेले तर आनंदच मिळतो पण व्यवहारातल्या कोणत्याही गोष्टीच्या मागे जर पळाले तर तुम्हाला आनंद मिळणार आज प्रत्येक जण एकच गोष्टीच्या मागे कोणत्या कशाच्या महिला मंडळ पैसा सुख नाही महाराज सुख नंतर आधी काय पाहिजे पैसा 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 सब पैसे के भाई आपणासाठी कोणी सगळ्यांना पैसा पाहिजे पैशासाठी महाराज त्या पैशाच्या मागे एवढे पळतो मिळतो का या मार्गाने गेले तर मिळेल त्या मार्गाने गेलं तर मिळेल आमचा एक मित्र आहे राम महाराज आमचा एक मित्र आहे तो मला महाराज इतके दिवस तुमचं ऐकलं तुमच्या बरोबर राहिलो काही मिळत नाही म्हणलं महाराज मी जरा मार्ग बदलतो आता मी त्याच्या पुढे चालतो म्हणलं बदल म्हणलं काय करतो काही नाही मला आता जरा गावाकडे जायचो मला आता काही नाही आता सगळे काम बिम संपलेली म्हणला लोक जरा निवांत असते जरा बघतो म्हणला रात्रीचं फिरून बघतो कळते ना रात्रीचं गेला महाराज तो एका दिवशी गेला एका घरामध्ये काढलं काय काढायचं तुझं आणि बाहेर जात असताना त्याच्या डोक्यात जाणार दरवाजा हळूच लावावा लागतो नाही लावला असतं तरी चाललं असतं दरवाजा लावायला गेला दरवाजाचा आवाज झाला सगळे उठले पोलीस स्टेशनला फोन केला आणि पहिल्याच प्रयत्नात
कुठं गेला? बिगर भाड्याच्या खोलीमध्ये गेला महाराज. पैशासाठी तुम्ही पैशाचा माग पळा, परंतु तो पळत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुमच्या जीवनामध्ये संसाराला असलेल्या सगळ्यांना जर सुख मिळवायचं असेल, धन मिळवायचं असेल, पैसा मिळवायचा असेल, तर तो पैसा मिळवण्यासाठी तो कसा मिळवला पाहिजे? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहाराने तो पैसा मिळवता आला पाहिजे. पैशाच्या मागे पळतोय, फायदा होत. तरुण मुलं या ठिकाणी बसले नाही, त्यांचं तर विचारायलाच नको ते कोणाच्या मागे पळतील. कॉलेजमध्ये जर बघितलं ना महाराज, कॉलेज सुटताना त्या बुलेटला सायलेन्सर खरंच त्या कंपनीने ठेवायलाच नाही पाहिजे. ते सायलेन्सर काढून जे पळतात महाराज, मिळतो सुख? तरुण मंडळी नाही मिळत. संसारातल्या कोणत्याही गोष्टीचा तुम्ही मागे गेले तर तुम्हाला सुख मिळणार नाही. मिळालं तर दुःखच मिळेल. आणि एकच गोष्ट आहे, ज्यांच्या मागे आपण जर राहिलो, संतांच्या मागे गेलो तर सुख मिळालं. सुख एक हेची ठाई सुख एक हेची ठाई. कोणत्या ठाई? बहुपायी संतांच्या दोनच ठिकाणी सुख. सुखानुपम संतांची चरणी. सुखानुपम संतांची चरणी. सुख अनुपम संतांच्या चरणी. प्रत्यक्षाला हो, दोन ठिकाणी सुख. एक संतांच्या पायावरती सुख आहे आणि दुसरं सुख भगवान परमात्म्याकडे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तुला सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. संतांच्या जवळ गेलं तर सुख मिळतं. एवढं मिळतं, एवढं मिळतं. तुकाराम महाराज म्हणले, बाबा तुम्ही माझ्या मागे आले तर काय करा, तुम्ही माझ्या मागे या, आणि आल्यानंतर काय कराल?
गोड प्रमाण, खूप गोड चाल काय वारकरी चालली आणि खूप गोड अशा प्रकारचे चालतात बघा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नाम भगवान परमात्मा सांगतो, गोपाळांनो तुम्ही माझ्या मागे या. गोपाळांनी विचारलं, महाराज कृष्णा म्हणे तुझ्या मागे आलो असतो आम्ही, तुझ्या मागे येतो आम्ही, परंतु येण्यामध्ये आमचा काहीतरी फायदा असला पाहिजे ना. फायद्याशिवाय आम्ही कोणाच्या मागे येत नाही. पाठिंबा कोणाला द्यायला आम्ही मोकळे, कोणालाच पाठिंबा. आज परिस्थिती खूप अवघड आहे महाराज. फायदा असेल तर रात्रीतून चित्रच बदलतो, फायदा असेल तर रात्रीतून चिन्हही बदलतो. फायदा असल्याशिवाय आम्ही येणार नाही. तुकोबाराय सांगतात, बाबा तुम्ही माझ्या मागे आले, दोन्ही अर्थ. तुकोबाराय सांगतात माझ्या मागे आले तर काय होईल. भगवान परमात्मा गोपाळांना सांगतात, अरे तुम्ही जर माझ्या मागे आले तर मी काय करीन. आजी ऐका बरं, आजी देतो पोट भरी. तुम्ही माझ्या मागे जर आले, आवाज येत नाही का? आवाज नाही, एक फिरवता येते बघा. विठाला विठाला तुकोबारायांना लोकांनी विचारलं, महाराज आम्ही तुमच्या मागे येतो, फायदा काय. तुकोबाराय म्हणले, आज देतो पोट भरी. आज मी तुम्हाला एवढं देतो, एवढं देतो. किती देतो? पोट भरून देतो. आणि पोट भरून नुसतं देत नाही, जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही की बस झालं तोपर्यंत मी तुम्हाला देतो. स्वयंपाक करणारी सुगरण असावी, जेवणारा तेवढा कसा असला पाहिजे, जेवणारा तेवढा तरबेज पाहिजे. स्वयंपाक करणारी जर तरबेज असेल ना तर ती एवढा स्वयंपाक करून ठेवते आणि वाढताना म्हणते, वाढू का, घ्या आणखी, घ्या थोडी, एवढी पोळी घ्या. आणि करणारी जर तुम्ही कोणी पुण्यातल्या नाहीये त्यामुळे तुमच्याकडे स्वयंपाक भरपूरच असेल, बरोबर आहे ना. 4 लोक यायचे म्हणलं तर 4च लोकांना करता का तुम्ही? नाही. गावाकडची सवय, जुन्या काळातल्या सासवा सांगायच्या, भाकरी कर. किती करायच्या? 25 कर. किती करायच्या? कारण तिला माहिती ऐन वेळेस कुणी येऊ शकतो. आताच्या घरी जर तुम्ही गेले ना, 4 लोकांचं नियोजन असू द्या, 5वा वाढू द्या, ते म्हणतात कसं करू, पोळ्या तर सगळ्या झालेल्या आहेत, नाही ना मला जमणार. तुम्ही मला आधी सांगायचं ना, मग मी केले असत्या. एका ठिकाणी महाराजांनी जेवायला गेलो, आम्ही गेलो. आता 4-5 आपलं नेहमीची सवय, चला गेले 4-5 ती बोलली नाही आमच्या नशिबाने. एक पोळी पहिल्यांदा वाढली, चपाती एवढीच. दुसऱ्यांदा वाढली, तिसऱ्यांदा आम्ही सगळे बघत बसलो. किचन मधून गेली, जेवण झालं. महाराज मी बाकीच्या आमच्या राम महाराजांना सांगितलं, हात धुवून घ्या म्हटलं, बस झालं. ते म्हणलं नाही ना, मी अजून करते. म्हटलं राहू दे, आता संध्याकाळी करा. आमच्या संतांकडे या महाराज, आमच्या संतांकडे. आमच्या संतांनी एवढं दिलं, एवढं दिलं. ज्ञानोबारायांकडे जा, ज्ञानोबाराय सांगतात, जयाने घातली मुक्तीची गमावली. ज्ञानोबारायांकडे जा, काही कमी पडणार नाही. माझ्या भगवान बाबांकडे तुम्ही जा, माझ्या वामन भाऊ महाराजांकडे तुम्ही जा, काही कमी पडणार नाही हो. आजही भगवानगडावरती जा, रात्री 10 वाजता जा, 10 वाजता. आणि 10 वाजता तिथं कोणाला तरी म्हणा मला जेवायचं. घरी सकाळ
समर्थाचे घरी सकळ संपदा. महाराजांना राहवलं नाही, ते उठून गेले प्रमाण. समर्थाच्या घरी काही कमी नसतं महाराज. पण जे कृपण असतात ना, कृपण नाही आपल्या गावाकडच्या भाषेत किरपण नसतं महाराज काही त्यांची. बाकी त्यांच्या मागे जायची गरजच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय स्थापना होऊन 700-750 वर्ष झाले. वारकरी संप्रदायाच्या नंतर अनेक संप्रदाय आले पण आणि गेले पण. काही म्हणजे तुम्ही जगा विठाला विठाला करोडा पडल्यासारखं व्हायचं. ज्यांना कळलं त्यांना कळलं, नंतर काय होते आपल्याला तुमचं तुम्हीच जगा, जमलं तर दुसऱ्याला जगवा. आमचे संत तसे नाहीत महाराज. आमच्या संतांनी सांगितलं, अरे एक वेळेस आम्हाला नाही मिळालं तरी चालेल. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी दुष्काळ पडल्यानंतर, तुकोबाराय गरीब नव्हते महाराज, मनातला भ्रम काढून टाका. तुकोबाराय गरीब नव्हते. तुकोबारायांची खानदानी सावकारकी होती. कळतंय का मी बोललेलो? दुष्काळ पडला आणि लोकांना अन्न नाही हे जेव्हा लक्षात आलं, माझ्या तुकोबारायांनी धान्याची कोठार भरलेली होती तुकोबारायांकडे. धान्याचे कोठार तुकोबारायांनी ओपन करून दिले. सांगितलं, बाबांनो, ज्याला जेवढं घेऊन जायचं तेवढं घेऊन जा. आणि लोकांना काय महाराज फुकट मिळतोय. जे पळाले एवढं नेलं. तुकोबारायांची बायको आवली धावत आली, म्हणली, महाराज लोकांना तुम्ही न्यायला सांगताय, किमान घरच्यासाठी काहीतरी ठेवा. महाराज म्हणले, नको करू चिंता, नको चिंता करू नको चिंता करू अण्णा या वस्त्राची. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे. आपल्या जीवनामध्ये किती धन यावं, किती संपत्ती यावी, ही आपल्या नशिबात असायला लागते. म्हणून तुकोबारायांनी सगळ्यांना धान्य वाटून टाकलं. शेवटी तुकोबारायांच्या घरामध्ये धान्याचा कणही शिल्लक राहिला नाही. ही आमच्या संतांची वृत्ती आहे. हे आम्हाला तुकोबारायांनी शिकवलं, हे आम्हाला भगवान बाबांनी शिकवलं. कल्पना करा महाराज, थोडा प्रसन्न डोळ्यासमोर आणा. बघा बघा, मी बोललेलं कान जरा इकडे जास्त. भगवान बाबांनी नारायणगड सोडला आणि नारायणगड सोडून भगवान बाबांनी ठरवलं की ज्या समाजाने मला त्रास, ज्या समाजाकडून मला त्रास झाला, इथं राहायचंच नाही. संत कधी कधी तो त्रागा असतो जीवनामध्ये. माऊलींना सुद्धा एक वेळा वाटलंच ना की नको समाजाचा संत, आणि माऊलींनी काठी लावून घेतली. माझ्या मुक्ताईनं जाऊन सांगितलं, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. भगवान बाबांनी ठरवलं आता इथं राहायचं नाही, लांब कुठंतरी हिमालयामध्ये जाऊ, तिथं तपश्चर्या करू आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ. भगवान बाबा निघाले. निघाल्यानंतर मला पूर्ण कथाभाग सांगायचं नाही, मला प्रसन्न डोळ्यासमोर आणायचं आहे.
भगवान बाबा निघाले, नगरच्या रेल्वे स्टेशनवरती आले आणि मग मागे बातमी पसरली, भगवान बाबा निघाले, भगवान बाबा निघाले, भगवान बाबा परत येणार नाही, भगवान बाबा आता परत आपल्याला दिसणार नाही, चला भगवान बाबांना घ्यायला. खरवंडीमध्ये बाजीराव पाटलांच्या आईनं बाजीराव पाटलांकडे आग्रह धरला, बाजीराव तू स्वतःला पाटील म्हणून घेतोय, या परिसराचा तू पाटील आहेस, तुझं वजन आहे, मला आज कळेल तुझं वजन किती आहे. जर भगवान बाबा परत आले तर मी अन्नप्राशन करीन, जोपर्यंत भगवान बाबा येणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. त्या माऊलीने फोन केला. महाराज बाजीराव पाटील नगरला गेले, बाबांना समजावून सांगितलं आणि घेऊन आले भगवान बाबा. मला हाही प्रसंग नाही सांगायचं. 2-3 दिवस भगवान बाबा खरवंडीमध्ये राहिले पाटलांच्या वाड्यावरती. ऐकायला येते सगळ्यांना. आणि वाड्यावरती राहिल्यानंतर बाबांनी सांगितलं, पाटील आम्ही साधू माणसं, संसारी लोकांच्या घरी एवढे दिवस राहणं आमच्यासारख्यांना शोभत नाही, मला कुठंतरी राहिलं पाहिजे. पाटलांनी सांगितलं, महाराज तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल त्या जागेवरती मी तुम्हाला नेतो, तुम्ही फक्त आज्ञा करा. आणि मग सगळ्यांच्या संमतीनं जो धूम्यगड आहे तो ठरला. लक्षात घ्या, कल्पना करा, मला हे तुम्हाला सांगायचं. सगळ्यांनी 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वीचा भगवानगड पाहिलाय. मला पाहिलाय की नाही तर बरेच जण आहेत. 25 वर्षापूर्वी गुरुवेल शास्त्री बाबा बसण्याच्या अगोदरचा भगवानगड. त्या भगवानगडावर 25 वर्षापूर्वीची परिस्थिती जर बघितली तर तिथं लवकर पाणी मिळत नव्हतं, अशी परिस्थिती होती. आसपास एकही गाव नाही. 25 वर्षापूर्वीच तुम्ही म्हणताय, आज भगवानगडाच्या स्थापनेला पुढच्या वर्षी किती वर्ष होत आहेत? 75 वर्ष पूर्ण होत. कळतंय तुम्ही काय बोलतो? 75 वर्षापूर्वी तुम्ही मागे जा आणि ज्यावेळेस भगवान बाबांनी पहिलं पाऊल त्या धूम्यगडावरती ठेवलं असेल त्यावेळेची परिस्थिती आठवा. महाराज तेजपुंज असणारा हा महात्मा भगवान बाबांचं राहणीमान, नारायणगडाचे ते महंत होते. आणि महाराष्ट्रामध्ये भगवान बाबासारखं ऐश्वर्य संपन्न राहणं कोणाचं नव्हतं. जो महात्मा पाराबंदी घालणारा, त्याच्यावरती कोट घालणारा, रेशमी फेटा बांधणारा महात्मा माझे भगवान बाबा जेव्हा धूम्यगडावरती गेले, अंगामध्ये त्या काळामध्ये जी बंडी म्हणतात, ती बंडी अंगात, मळकट झालेलं धोतर, गळ्यामध्ये टाकलेलं एक उपरण आणि त्या वेशामध्ये भगवान बाबा धूम्यगडावरती राहत होते. कल्पना करा त्यावेळेची परिस्थिती काय असते. माझ्या बाबांना खायला एक वेळचा प्रसंग आहे, मी मुद्दाम सांगतो, लक्षात घ्या. बाजीराव पाटील 2-3 दिवस काही कामानिमित्त आलेच नाही गडावरती. जेव्हा नवीन 2-3 दिवसानंतर त्यांची चक्कर झाली संध्याकाळची. त्यांनी विचारलं, बाबा जेवणाची काय व्यवस्था? म्हणले आहे ना जेवणाची व्यवस्था. त्यांच्या बरोबर एक वारकरी होता, म्हणजे आमचा वारकरी छान बनवतो. आणि बनवतो म्हणलं, बाजीराव पाटील म्हणले की बाबा आता असं करतो, म्हणले की संध्याकाळच्या वेळेला आलेलो आहे, तुमच्या बरोबरच बसून जेवतो. ऐका बरं महिला मंडळ, कदाचित बाहेरच्या गोंगाटामध्ये मला ऐकायला येत नसेल. बाजीराव पाटलांनी सांगितलं, बाबा जेवतो मी तुमच्या बरोबर संध्याकाळची वेळ, मला घरी जाऊन कधी जेवणार नाही. आणि म्हणून भगवान बाबांनी सांगितलं, पाटील नका तुम्ही आमच्या बरोबर जेवू, आम्ही वारकरी माणसं आहे, आमचं जेवण साधं असतं, तुम्ही पाटील लोक आहे, तुम्ही काय आमच्या बरोबर जेवण. भगवान बाबांना वाटलं असं म्हटल्यामुळं पाटील निघून जातील. ऐका बरं. मग पाटलांनी सांगितलं नाही आम्हाला जेवायचं. आणि मग जेवायला बसले, जेवायला गेले आणि पाटलांनी पाहिलं असं एक काळं छोटस पातेलं होतं. त्या पातेल्यामध्ये तिथं कसला मसाला, तिथं कसली मिरची, कुठेतरी थोडस तिखट टाकलेलं, भाजीचा कोणती भाजी त्याच्यामध्ये नाही. गावाकडच्या भाषेमध्ये जे आपण आमटी किंवा खळगूट करतो तसं तो केलेला होता. आणि ती भाकरी जी होती ना, सकाळी आणलेली भाकरी, कडक झालेली भाकरी, आणि ती भाकरी बाबांनी चुरली आणि ती भाकरी बाबांनी त्या काळामध्ये खाल्ली. मला काय सांगायचं लक्षात, तेच भगवान बाबा आहेत, तेच वामनभाऊ महाराज आहेत की आज त्यांच्या जीवावरती आपण लोकांना पंचपक्वानाचं जेवण देतो. बोलले हे संतांचं देणं महाराज. संतांच्या पाठीमागे तुम्ही गेले ना, संत किती देतात. आज देतो पुढे म्हणाल तो नको नको म्हणावं इतकंच
आपल्याला देतात आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा तुम्ही आमच्या मागे आले आजी देतो पोट भरी. तुकोबारायला विचारलं महाराज आम्ही येऊ तुमच्या बरोबर तुम्ही देणारही आम्हाला परंतु इथं आल्यानंतर काहीतरी आम्हाला करावं लागेल ना. तुकोबाराय म्हटले काहीच करू नका काय करा तिसऱ्या चरणात विचारलं तुकोबाराय तुम्ही आम्हाला देणार आम्ही तुमच्या बरोबर येतो पण इथं आल्यानंतर काहीतरी आचारसंहिता असेल ना. चालू आहे आता पुढची सुरू झाली आचारसंहिता काहीतरी आचारसंहिता असेल काहीतरी नियम असतील ना. तुकोबारायने सांगितलं बाबा नियम आहेत. कोणते नियम आहेत? हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला न बोला हळूहळू चाला कोणी कोणाशी. संतांच्या ठिकाणी आपल्याकडे मर्यादा असली पाहिजे. लक्षात घ्या संतापायी बहु असावी मर्यादा. संतांकडे जात असताना कसं जायचं माहितीये तर आपल्या लोकांना एक सवय महाराज प्रत्येक ठिकाणी तो काय गुण कोणता मला माहिती नाही नेतृत्व गुण खूप मोठा आहे आपल्याकडे तगडा आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं की मी कुठंतरी पुढे जाऊ पाहिजे मी पुढे असलो पाहिजे माझ्याशिवाय दुसरं कोणी. ही टाळा महाराज ही टाळण्याची गरज आहे. आणि संतांनी हे सांगितलं हळूहळू चाला मागे चाला कुणाच्या मागे चालत चालत त्या संतांची शक्ती अशी आहे महाराज. ते संत काय करतात माहितीये कृपा दृष्टी न्याहाळीते आपुल्या पदी बैसविले बाप रखुमादेवर विठ्ठले भक्तादी धरे वरदान. ही संत मंडळी काय करतात आपल्या पदावरती कधी येऊन पोच करतात सांगता येत नाही. आणि म्हणून हळूहळू चाला हळू चाला. जीवनात गडबड करून चालत नाही. 12 वाजले घड्याळ नाही 5 मिनिटं बाकी आहेत ना लवकरात लवकर घेऊया आपण. बघा संसारामध्ये असो परमार्थामध्ये हळूहळू चालत गडबड करून चालत नाही. गडबड जर केली तर मला वाटतं काहीतरी गाणं आहे मला ते म्हणायचं नाही पुढे धोका आहे पुढे
हो काय? म्हणून गडबड केली की ठेच लागल्याशिवाय राहत नाही. महिला मंडळ लक्षात ठेवा. चालताना बरोबर चालता. कुठं सगळ्याच गोष्टी लय गडबड केली ना टिकत नाही. आजची परिस्थिती अशी आहे महाराज, म्हणजे खरंच जेव्हा तुम्ही उघड्या डोळ्याने निरीक्षण कराल ना, लग्नानंतर 2 वर्ष 3 वर्ष झाले की त्यांना दोघांनाही असं वाटतं आपण एकत्र राहूच नाही असं. परंतु संसार ही एक तडजोड आहे. लक्षात ठेवा बाई. हळूहळू चाला, समजून चाला. समजून उमजून जर पावलं तुम्ही टाकली ना तर तुमच्या घराचं गोकुळ होतं. आणि तुम्ही जर गडबड केली तर तुमच्या घराची मथुरा झाल्याशिवाय राहत नाही. संसारात असो, परमार्थामध्ये असो, हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. का नाही बोलायचं? कारण आपण बोलत असताना कधी चांगलं बोलत नाही. बोलता आलं तर चांगलं बोला, नाही बोलता म्हणजे बोलायची इच्छा नसेल तर काहीच करू नका. मौनम सर्वार्थ साधनम. मौन असेल तर खूप फायदा असतो मौनाचा. एखादी गोष्ट पटली नाही ना, सार्वजनिक कार्यामध्ये आपण सर्वजण हा बोलण्याची महोत्सव करतात. एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्ही शांत राहा, बोलून दाखवू नका. बोलून दाखवलं तर वाद निर्माण होतात. एखादी गोष्ट नाही पटली तर शांत राहायला शिका. कोणी कोणाशी न बोला. आणि जे काही तोटे तुका म्हणे सांगा घाटे, तेने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो वरी. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं.